नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा एक वैद्यकीय क्षेत्रातील कोर्स पाहणार आहोत, जो आहे बीएससी इन मेडिकल मायक्रोबायोलॉजी. हा कोर्स काय आहे, मायक्रोबायोलॉजी पेक्षा हा कोर्स वेगळा कसा आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याचा सिलेबस काय, याच्यातून कोणती नोकरी मिळते, कोणी हा कोर्स चूज करायला पाहिजे, कोणी नाही करायला पाहिजे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, साध्या मायक्रोबायोलॉजी कोर्स पेक्षा हा कोर्स वेगळा आहे. हा मेडिकल मायक्रोबायोलॉजी कोर्स आहे. साधा मायक्रोबायोलॉजी कोर्स बीएससी मायक्रोबायोलॉजी तुम्ही पाहू शकता. त्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या प्लेलिस्ट मध्ये चेक करा. अदरवाइज तुम्ही या चॅनलचं नाव टाकून स्टडी फ्लो कोर्सेस बीएससी मायक्रोबायोलॉजी सर्च करू शकता. हा मेडिकल मायक्रोबायोलॉजी आहे. याच्यामध्ये जे डिसीज असतात आणि त्याचं प्रिव्हेंटेशन किंवा क्युअर असतं, म्हणजे रोग आणि रोग निदान यावर जास्त लक्ष दिलं जातं. म्हणजे डिसीज झालेला आहे तर त्याच्यावर निदान कसे करायचे, त्याचं क्युअर काय असणार आहे, त्याच्या मागे त्याचं प्रिव्हेंटेशन कसे असणार आहेत, या सर्व गोष्टींवर भर दिला जातो. आता याचं मेनली काम काय असतं, जे मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट असतात, म्हणजे जे हॉस्पिटलमध्ये आपलं ब्लड चेक केलं जातं. ब्लड चेक केल्यानंतर तो रोग झालेला आहे किंवा जो डिसीज झालेला आहे त्याच्यावर तो का झाला, तो कसा झाला किंवा त्याच्यावर निदान काय, हे काम तपासण्याचं जे काम असतं हे पूर्ण हे या तज्ज्ञांचं असतं. या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. हा एक रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल असलेला डिग्री स्तरावरील सायन्स अंतर्गत येणारा कोर्स आहे. मित्रांनो, आता पाहूया की या कोर्सची एलिजिबिलिटी काय आहे. जर तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते कसे घेऊ शकता. तर जेही कॉलेजेस आपण पुढे पाहणार आहोत, जेही हा कोर्स ऑफर करतात, दरवर्षी तुम्हाला नोटिफिकेशनकडे लक्ष ठेवावे लागते. याच्यामध्ये सर्वप्रथम जी एलिजिबिलिटी आहे ती आहे 12वी पास आउट. 12वी मध्ये तुम्हाला मिनिमम 50 ते 60% मार्क घ्यावे लागतात. तुमचे विषय कंपल्सरी असणं गरजेचं आहे. कोणते विषय? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी म्हणजे पीसीबी या विषयासह तुम्ही 12वी कंप्लीट केली पाहिजे विथ मिनिमम 50 to 60% मार्क्स. आता 50 to 60% सर्वांसाठी आहे का, तर असं बिलकुल नाहीये. हे जनरल कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी हा क्रायटेरिया आहे. जर तुम्ही एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी वेगळ्या प्रवर्गातून येणारे विद्यार्थी असाल, इतर प्रवर्गातून, तर तुम्हाला अतिरिक्त सूट पण दिली जाते. पण सिंपल आहे क्रायटेरिया, तुम्ही 12वी पास आउट असला पाहिजे पीसीबी मध्ये विथ मिनिमम 50 to 60% मार्क्स. हे जर असतील तर तुम्ही इझिली या कोर्ससाठी ऍडमिशन मिळवू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. मित्रांनो, जी ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. तुम्हाला मेरिट बेस ऍज वेल ऍज एंट्रन्स एक्झाम बेस ऍडमिशन प्रोसेस पाहायला भेटते. काही संस्थांमध्ये तुमचे नीटचे मार्क सुद्धा विचारले जाऊ शकतात. हो मित्रांनो, 30 नीट एक्झाम जी मेडिकल क्षेत्रासाठी बघितली जाते, त्याचे मार्क्स पाहिले जातात, ती एक एंट्रन्स एक्झाम आहे. तर नीट त्याच्याच बरोबर सीयूईटी आणि एमएसटी सीईटी या एक्झाम्स तुम्ही द्या. ह्या एक्झाम्स जर दिलेल्या असतील तर तुम्ही या कोर्ससाठी ऍडमिशन मिळू शकता. ऍज वेल ऍज एमजीएम ची सुद्धा स्वतःची त्यांची एक एंट्रन्स एक्झाम आहे, ती सुद्धा तुम्हाला द्यावी लागते. जर तुम्हाला एमजीएम इन्स्टिट्यूट्स मध्ये जे आहे किंवा त्या युनिव्हर्सिटीमध्ये, कॉलेजेसमध्ये, ॲफिलिएटेड कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे असेल तर ही एंट्रन्स एक्झाम असते. अदरवाइज तुमच्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्हाला डायरेक्टली सुद्धा ऍडमिशन भेटते. महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर खूप कॉलेजेस आहेत, तिथेही तुम्हाला जे आहे ऍडमिशन दिले जाऊ शकते. कॉलेजेसची लिस्ट आपण पुढे पाहणार आहोत. पण जर ऍडमिशन प्रोसेस पाहिली तर ती मेरिट बेस ऍज वेल ऍज एंट्रन्स एक्झाम बेस पाहिला, याच्यामध्ये तुम्हाला मेनली पाहायला भेटते. बाकी अधिक जर माहिती पाहिजे असेल तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस बद्दल, तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही ती माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल माहिती पाहूया. मित्रांनो, याचे कॉलेजेस तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काही टॉपचे कॉलेजेस पाहायला भेटतील, जसं ससून कॉलेज आहे, तसेच एमजीएम इन्स्टिट्यूट आहे, आणि तुम्हाला मुंबईमध्ये सुद्धा मेडिकल कॉलेज आहे, तिथे हा कोर्स ऑफर केला जातो. तुम्ही लिस्ट स्क्रीनवर पाहू शकता. ऍज वेल ऍज महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा हा कोर्स पाहायला मिळतो. तुम्ही तिथे हे करू शकता. दोन्हीमध्ये फरक एवढाच की काही ठिकाणी एज्युकेशनची क्वालिटी असते, पण तुम्ही ती पाहू शकता. तुम्ही रिव्ह्यूज चेक करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जेही विद्यार्थी तिथून ज्यांनीही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे त्यांच्याशी जे आहे डिस्कस करू शकता. दुसरा एक मेजर डिफरन्स असतो तो म्हणजे फीचा.
महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लोअर फी स्ट्रक्चर पाहायला भेटतं, महाराष्ट्राच्या बाहेर हायर फी स्ट्रक्चर प्लस तुमचे पर्सनल एक्सपेन्सेस पण जाऊ शकतात. तर या सर्व गोष्टींकडे पाहून तुम्ही जे आहे फर्दर डिसिजन घेऊ शकता. मित्रांनो, कॉलेजेस बद्दल ऍव्हरेज फी बद्दल रीड करायचं असेल, लिस्ट चेक करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही ती माहिती रीड करू शकता. मित्रांनो, आता आपण या कोर्सच्या कालावधीबद्दल माहिती पाहणार आहोत. हा कोर्स तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो. रेग्युलर बेसिसमध्येच अवेलेबल असलेला कोर्स आहे, म्हणजे तुम्हाला रोज कॉलेज कंप्लीट करावे लागेल. 80 to 85% प्रेझेंटी असते ती कंप्लीट करावी लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला सेमिस्टर पद्धत पाहायला भेटते. 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर शिकवले जातात. सेमिस्टर वाईज तुम्हाला अभ्यासक्रम जो आहे तो शिकवला जातो. सुरुवातीला तुमचा बेस पक्का केला जातो. याच्यामध्ये महत्त्वाचे विषय असतात. विषय कंप्लीट आपण पुढे पाहूया, पण याच्यामध्ये इम्युनॉलॉजी, व्हायरोलॉजी, तसेच बायोकेमिस्ट्री ॲज वेल ॲज पॅरासिटोलॉजी सारखे विषय असतात. हे विषय काय आहेत जर थोडक्यात सांगायचं म्हणलं तर मानवी शरीरातील रोग, त्याचबरोबर मानवी शरीरातील जे परजीवी असतात म्हणजे पॅरासाइट असतात त्यांचा अभ्यास असतो. इम्युनॉलॉजी बद्दल शिकवला जातो. व्हायरोलॉजी, जसा कोविड-19 येऊन गेलेला आहे, जे पॅन्डेमिक्स येतात त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाते. तर या गोष्टींचा अभ्यास शिकवला जातो. बीएससी मायक्रोबायोलॉजी जो कोर्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा या विषयाचा समावेश होतो, पण हा मेडिकल मायक्रोबायोलॉजी आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये मानवी शरीरातील जे डिसीज असतात, रोग असतात, त्यांना फाइंड आउट करणं, त्यांना क्युअर करणं आणि त्यांना प्रिव्हेंट पण करणं, फर्दर जेही होऊ शकतात डिसीज वगैरे त्यापासून प्रिव्हेंटेशन, अशा गोष्टींचा सुद्धा समावेश असतो. साऊंड्स लाईक मेडिकल कोर्स तसाच आहे. मेडिकल क्षेत्रातील सारखाच कोर्स आहे, तोच आहे, पण बीएससी अंतर्गत येतो, तो सायन्स अंतर्गत येतो, तसा कोर्स आहे. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही 3 वर्ष कंप्लीट करता तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. हे जे डिग्रीचे सर्टिफिकेट असेल ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी, गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होण्यासाठी, तसेच हायर एज्युकेशनसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. आता या संधी कोणत्या, त्याचबरोबर याचा पूर्ण सिलेबस काय, ते आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. आता मित्रांनो, आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत आणि सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की ऍक्च्युअली 3 वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या सब्जेक्टचा जो आहे अभ्यास करायचा आहे. हे सब्जेक्ट पाहिल्यानंतर मे बी तुम्हाला समजणार नाही, तुम्हाला असं वाटेल की खूप अवघड आहेत, पण असं समजून घेऊ नका. ऍक्च्युअली तुम्ही ज्यावेळेस डिग्रीच्या प्रवासामध्ये जाल, डिग्रीचा प्रवास तुमचा सुरू कराल, ऑटोमॅटिकली तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या एन्व्हायरमेंटनुसार हे सर्व सब्जेक्ट तुम्हाला समजणार आहेत. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, सेल बायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, केमिस्ट्री लॅब, मायक्रोबायोलॉजी लॅब, मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोस्टॅटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी, व्हायरोलॉजी, इम्युनॉलॉजी, तसेच मेडिकल मायक्रोबायोलॉजी, फूड मायक्रोबायोलॉजी, बायो इन्फॉर्मॅटिक्स, ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, तसेच बायोटेक्नॉलॉजी, तसेच रिसर्च मेथोडॉलॉजी इन मायक्रोबायोलॉजी, या प्रकारचे सब्जेक्ट जे आहेत ते शिकवले जातात. मेनली ज्यावेळेस आपण या सब्जेक्टवर फोकस करतो याच्यामध्ये तेच सर्व विषय आहेत, म्हणजे रोग, त्यांचं निदान करणं, जे आपली ह्युमन बॉडी आहे याच्यामधील जे पॅरासाइट्स असतात, जे परजीवी असतात त्यांचा अभ्यास, या सर्व गोष्टींचा जो असतो तुम्हाला अभ्यास याच्यामध्ये पाहायला मिळतो. त्याचबरोबर मित्रांनो, हे मी सब्जेक्ट सांगितलेले आहेत, हे एवढेच सब्जेक्ट आहेत का, तर असं बिलकुल नाहीये. तुम्ही सर्व सब्जेक्ट जे आहेत ते आता स्क्रीनला पॉज करून थोडा व्हिडिओ मागे घेऊन सर्व सब्जेक्ट रीड करू शकता. ॲज वेल ॲज याचे मुख्य विषय, त्यांचा पर्पज काय किंवा त्याच्यामध्ये काय शिकवलं जातं, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही ती माहिती सुद्धा रीड करू शकता. मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर आपल्याला पुढील संधी काय पाहायला मिळतात. जर तुम्हाला आतापर्यंत क्लिअरन्स मिळालेला असेल की हा कोर्स काय आहे, तर तुम्हाला आता समजायला हवे की आपण ही डिग्री कंप्लीट केल्यानंतर पुढे आपण काय करू शकतो. तर याच्यामध्ये मेनली 3 प्रकारच्या संधी पाहायला मिळतात. सर्वप्रथम आहे हायर एज्युकेशन. हा बीएससी अंतर्गत येणारा डिग्री स्तरावरील कोर्स आहे. पुढे तुम्ही एमएससी करू शकता. जर तुमच्याकडे प्रॉपर रिसोर्सेस आहे, वेळ आहे, शिकण्याची आवड आहे, तर पुढे तुम्ही पीएचडी सुद्धा करू शकता, मास्टर सुद्धा करू शकता, वेगवेगळे सर्टिफिकेशन कोर्सेस करू शकता. याचा फायदा काय, तर याचा फायदा हे आहे की तुम्हाला हायर पॅकेजेस, चांगल्या इन्स्टिट्यूट्स असतील, जे हॉस्पिटल्स असतील किंवा डायग्नोस्टिक सेंटर्स असतील, इथे हायर जॉब मिळू शकतो. तर याचा तुम्हाला फायदा आहे, पण हे कम्प्लिटली तुमच्या डिसिजनवर पेंडिंग आहे. फ्युचरमध्ये तुम्ही तेवढे कॅपेबल व्हाल की तुम्ही हे डिसिजन स्वतः घेऊ शकता. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपेरेशन. आता गव्हर्नमेंट जॉबचे कोणकोणते प्रिपेरेशन, तर बघा, गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल्स असतात, तिथे तुम्हाला जॉब लागू शकतो.
त्याच ऍज वेल ॲज गव्हर्नमेंटचे जे सेक्टर्स आहेत वेगवेगळे, तिथे तुम्हाला क्वालिटी कंट्रोल ऑफिसर सारखा जॉब लागू शकतो, मायक्रोबायोलॉजिस्ट सारखा जॉब लागू शकतो. तर हे जॉब मिळवण्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट एक्झामला अपेअर व्हावं लागेल. आता वेगवेगळ्या गव्हर्नमेंट एक्झाम्स असतात, सरळ सेवा भरती असते, MPSC थ्रू पण तुम्ही एक्झाम देऊ शकता, ॲज वेल ॲज UPSC सारखे एक्झाम देऊ शकता, रेल्वे बोर्डचे एक्झाम देऊ शकता. एक वेगळी गव्हर्नमेंट जॉब सुद्धा तुम्ही मिळवू शकता. जर तुमच्या या क्षेत्रापासून अलिप्त तुम्हाला वेगळं काय करायचं असेल तर ती सुद्धा जॉब मिळू शकता. पण लक्षात ठेवायचं आहे, सिलेबस कम्प्लिटली तुम्हाला डिफरंट पाहायला भेटेल. हा सिलेबस आणि त्या सिलेबसमध्ये जमीन आसमानाचा अंतर राहील. फ्युचरमध्ये तुम्ही हे डिसिजन घेऊ शकता. तुम्ही त्या जे कॉम्पिटिशन आहे त्याला पाहून, ज्या वॅकन्सीज आहेत त्याचबरोबर प्रिपरेशन पाहून तुम्ही तेवढे कॅपेबल आहात का, हे सर्व गोष्टी पाहून तुम्ही फ्युचर डिसिजन घेऊ शकता गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशनचे. तिसरं आणि सर्वात बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब शोधणे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जेही हॉस्पिटल्स असतात, डायग्नोस्टिक सेंटर्स असतात, इथे तुम्हाला क्वालिटी कंट्रोल ऑफिसर, त्याचबरोबर मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट किंवा तुम्हाला जे वेगवेगळे डायग्नोस्टिक सेंटरमध्ये रिसर्चर सारखे जॉब पाहायला मिळतात. वेगवेगळ्या जॉब्स आहेत त्याच्यामध्ये. प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप जॉब्स आहेत. सर्व जॉबची लिस्ट जी आहे ती मी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. जे प्रायव्हेट जॉब्स आहेत, आता मी इथं नाव सांगितल्यानंतर तुम्हाला त्याचा पर्पज कळणार नाही, पण यांचे काम काय असतात. तर बघा, जे डायग्नोस्टिक सेंटर्स असतात, ज्या लॅब्स असतात, तिथे जे ब्लड तपासणी करणे, जर एखादा डिसीज आहे तर तो कसा झाला, त्याच्या मागे कारण काय, व्हायरल होणारं इन्फेक्शन आहे का, त्याचं प्रिव्हेंटेशन काय, त्याचं क्युअर कसं असेल, म्हणजे तो व्यक्ती जो या गोष्टीतून सफर करत आहे तो कसा क्युअर होईल, कसा पूर्णपणे नीट होईल, हे काम असतं. क्वालिटी कंट्रोल ऑफिसरचे जे असतं काम तुम्हाला पाहायला भेटतं, वेगवेगळे क्वालिटी कंट्रोल करण्याचं काम असतं, त्या प्रिव्हेंटेशनचं काम असतं. म्हणजे जेही हॉस्पिटल्स आहेत, जेही डायग्नोस्टिक सेंटर्स असतात, इथे क्वालिटी कंट्रोल केली जाते का, किंवा इथे पूर्ण जे प्रोसिजर असतात त्याला चांगल्या प्रकारे फॉलो केलं जातं का, क्लीननेस कशा प्रकारे आहे, अशा प्रकारच्या जॉब पण तुम्हाला पाहायला भेटतात. प्रशस्त जॉब आहेत, सर्व जॉब मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. यांची ऍव्हरेज सॅलरी तुम्हाला काय पाहायला मिळते, तर याची ऍव्हरेज सॅलरी जर आपण सर्व पोस्टची ऍव्हरेज सॅलरी काढली तर ती 5 ते 8 लाख रुपयांची सॅलरी तुम्हाला पाहायला मिळते. जसा जसा तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाईल, तुम्ही हायर एज्युकेशन जे आहे अचीव्ह कराल, हायर स्किल्स अचीव्ह कराल, जर तुम्ही सर्टिफिकेशन कोर्सेस करून तुमच्या रेझ्युमे मध्ये ते ऍडिशनल ऍड झाले तर हे जे पॅकेजेस असतात ते वाढतात. ते 10 ते 15 लाख पर ॲनम सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. पण लक्षात ठेवा, तुम्हाला जर हे असे ज्या संधी आहेत त्याचा वापर करायचा असेल तर हा कोर्स सिरियसली चांगल्या कॉलेजेसमधून रेग्युलर आणि प्रॅक्टिकलवर जास्त भर देऊन तुम्ही जे आहे या संधीचा परिपूर्ण वापर करू शकता. बाकी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट लिंक आहे, तिथे क्लिक करून तुम्ही अतिरिक्त माहिती सुद्धा रीड करू शकता, जी मी या व्हिडिओमध्ये आपण किंवा डिस्कस करू शकलो नाही किंवा डिस्कस केलेली नाहीये. सो डोंट फॉरगेट टू चेक आउट, द लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा किंवा कोणी निवडू नये, माझं पर्सनल ओपिनियन काय आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा BSc मायक्रोबायोलॉजी पेक्षा खूप वेगळा कोर्स आहे. हा मेडिकल मायक्रोबायोलॉजी आहे, जे हॉस्पिटलशी निगडीत आहे. जर तुम्हाला मी सांगितलेले विषय सोपे जात असतील, जर मी सांगितलेले जॉब्स किंवा जे मी सांगितलेले एन्व्हायरमेंट आहे, जर तुम्हाला हॉस्पिटलच्या एन्व्हायरमेंट मध्येच पुढे करिअर करायचं आहे, ते गोष्ट आवडते, मेडिकल फील्डमध्ये जर तुमचं MBBS बनायचं स्वप्न होतं, BHMS होतं, पण तेवढे तुम्ही अचीव्ह करू शकला नाहीत मार्क, तुम्हाला तिथे जाता आलं नाही, तर त्या क्षेत्रामध्ये जॉब करण्याची संधी तुम्हाला हा कोर्स प्रोव्हाइड करतो. तर तुम्ही हा कोर्स कन्सिडर करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल क्षेत्र आवडतच नाहीये त्यांनी हा कोर्स कन्सिडर करू नका. या कोर्सला येण्यासाठी लक्षात ठेवा, मी सुरुवातीला सांगितलेला आहे, PCB हा विषय कंपल्सरी आहे. जर तुमचा PCB विषय म्हणजे बायोलॉजी हा विषय नसेल, मॅथ असेल, तर तुम्ही इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये किंवा जे टेक्निकल कोर्सेस आहेत ते करू शकता. बाकी पॅरेंट्सनी लक्षात ठेवायचं आहे, तुमच्या पाल्याला तुम्ही जे आहे हेल्प करा वेगवेगळे कॉलेजेस फाइंड आउट करण्यासाठी, कारण तुम्ही तिथपर्यंत मदत करू शकता. कॉलेजेसचे रिव्ह्यू तुम्ही गुगलवरती चेक करू शकता, ॲज वेल ॲज तुम्ही याची इन्फॉर्मेशन आपल्या डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मधून काढू शकता. हा कोर्स करायचा आहे की वेगळा कोणता कोर्स करायचा आहे ते ऑलरेडी डिसाईड करा. अदरवाईज जर तुम्हाला विषय अवघड जात असेल तर डिग्रीमध्ये सर्व्हाइव्ह करणं अवघड जाईल. तुम्ही डिग्री शिफ्ट करू इच्छिताल, जेणेकरून तुमचा वेळ आणि तुमचा पैसा ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या वाया जाऊ शकतात. त्याच्यामुळे या गोष्टींची काळजी नक्की तुम्ही घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांनी हेच करायचं आहे की कॉलेज चांगलं चूज करायचं आहे, पुढे तुमचा डिग्रीचा प्रवास जो आहे तो अतिशय उत्तम प्रकारे जो आहे पार पडेल. मित्रांनो, या कोर्स रिगार्डिंग तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल तर इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, डायरेक्टली आम्हाला DM करू शकता, आम्ही तुम्हाला तिथे हेल्प करू. ॲज वेल ॲज तुमचे जे काही प्रश्न असतील डायरेक्टली खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता.
तिथे मी तुम्हाला 100% 101% रिप्लाय करेल. तसेच हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.